हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? अश्विनी दीपक सोनवणे आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आज मी चालले माझ्या माहेरी आणि इकडे हे चालेल आणि इकडे आई आल्यात आम्हाला सोडाय. बाय बाय. आता मी 8 दिवस माघारी नाही येणार. आहे ना हो, 8 दिवस नाही ना येणार. नाही, 8 दिवस नाही येणार. आम्हाला करमत नाही ना गेले. हां, तर चला मी माहेरी का चालले ते कारण सांगते तुम्हाला, तर तुम्ही माझा ब्लॉग कंटिन्यू करा. तर बघा, आता आम्ही आलो डिसच्या पुलाजवळ आणि गेल्या वेळेस आम्ही चाललो होतो काहीच पाणी नव्हतं ना. आता किती पाणी आहे बघा, पूर्ण असं नदीला पाणी आले. आम्ही जरासं अलीकडे ते पुला अजून पुढे किती पाणी आले बघा. हाय ना, तुमचं काय म्हणणं आहे यावर? पाणी आले किती छान वाटत. होय हो, पाऊस झालाय मग पाणी खराब पण नाही झालं. स्वच्छ कसं काय पाणी एवढं? इकडं तर काय नव्हतं, सगळं मोकळं होतं. पहिल्या पावसाचं पाणी कसं स्वच्छ असतं, तसं नदीला आता 1-1.5 महिन्याचं पाणी स्वच्छ असतं. त्याच्यानंतर कंपन्यांचं केमिकल वगैरे खराब पाणी असतं. बघा, एक काका आहेत ना, किती नदीच्या मधोमध गेल्यात. इकडं पण का पाणी आणि इकडं पण पाणी आणि बरोबर मध्ये गेल्यात. किती छान वाटतंय नजारा. आम्ही आलो होतो उंबरगाव मध्ये आणि इथं किती छान असं रथ आणि पालखी बघा. बघा, दिंडी चालली, दिंडी जायचं दिंडीत. माऊली माऊली म्हणायचं आणि देवाला ज्ञानेश्वर. तुळस. मी काय करायची, आमच्या दारासमोर दिंडी चालली ना, तर मी काय करायची, दिंडीचा आवाज आला पटकन आवरायची आणि लगेच त्यांच्यासोबत जायची, चालत जायची. नाहीतर कधी कधी फोटो काढायची तुळस डोक्यावरती घेऊन. मला लय आवडतं दिंडीत जायला, बघायला. कुठल्याही कार्यक्रमाला जावं बरं का, पण जो आनंद खरा वारीमध्ये आहे ना, वारीमध्ये कुठल्याच कार्यक्रमात नाही आनंद. काही इथं पण एक रथ आहे, आरती चालू आहे. इकडं आरती चालू आहे. आम्हाला 3 रथ भेटले रस्त्याने, खूप भारी वाटलं. आता आम्हाला अजून एक रथ दिसला, चला. आणि पुढं पण एक आहे. किती रथ भेटले. आता ह्या सर्व दिंड्या आमच्या इकडे जेऊरला जाणार आहेत. हो, दिंड्या जेऊरला चालत, आपण जायचं का माझ्यासोबत चालत? बघा दिंड्या. आजोबा आनंद घेतात दिंडीचा. मोठी दिंडी. घोडा किती छान वाटतंय, असं वाटायला लागलंय जावं दिंडीत. जायचं का? आनंद घेऊ थोडा, 1-2 किलोमीटर चालण्याचा आमच्या तिकडे गेल्या. तर बघा, आम्ही आता उंबरगाव मध्ये आलो आणि आम्हाला इतके असे सगळ्या दिंड्या भेटल्या ना रस्त्यावर उंबरगाव चौकामध्ये, खूप जास्त. आणि रथ पण होते, लई भारी वाटलं बघून. आणि तुम्हाला कसं वाटतं? खूप छान आनंद वाटला. कीर्तन वगैरे चालू होतं ना. हां, एक कुठं आरती चालू होती, तर कुठं चालले होते रस्त्याने चालत. आणि एक आजोबा होते, माहिती इतकं वय झालं होतं ना आजोबा. आजोबा डान्स करत होते एकटेच, लई छान वाटलं. डान्स म्हणजे काय असतं त्यांचं ते वारीचं करत होते, खूप भारी वाटलं बघून. आमच्या पाठीमागे दिंड्या खूप छान वाटतं. बघा, हे चिलीबिली आजी कसं हसते, तर दिंडीची वाट बघत बसतात त्या आजी. पाठीमागे तर दिंड्या आल्या. तर चला, आम्ही आता चाललो जेऊरला. आता जवळजवळ आलो इथं. आता उंबरगाव झाली की मांजरगाव, मग उंबरठ आणि मग कोकळत आणि मग कोकणच डायरेक्ट जेऊर आणि कोंढेज. तर
बघा आम्ही आता जस्ट पोपळमध्ये पोहोचलो आणि आमच्या घरी एक मनी प्लांट आहे ना, तसलं झाड आम्हाला घ्यायचं इथं आहे नर्सरी छोटीशी. तर आम्ही आता इथनं झाडं घेणार आहे घरी, कारण घरात जेवढी झाडं आपण लावू ना तेवढं घर छान दिसतं. आणि म्हणून मग मी आता इथनं झाडं घेणार आहे. बघू आपण आता इथं काय काय मिळतंय. तर चला बघा तिथं आहे झाड, छोटीशी नर्सरी. तर बघा आम्ही नर्सरीत पोहोचलो आणि किती छान छान झाडं आहे तिथं गुलाबाची. हे प्रत्येक आपल्याला जसं पाहिजे तसं खूप छान छान आहेत. आणि मी तिथं घेतले गुलाबाचं एक आणि एक कसं ते काय माहिती छोटे छोटे फुलं आहेत त्याला लय छान वाटतं. मग घरी पण आहे पण घरी लय थोडे म्हणून मग मी घेतलं. घरी चेने गुलाब पण ते आहे हे थोडे म्हणून इथं आता घेतले. आणि बघा आणि इथे एकदम स्वस्त अशी झाडं भेटतात, तुम्हाला खोटं वाटेल. हे झाड कितीला आहे, कितीला असेल कमेंट करून सांगा तुम्ही कितीला असेल. तर मी सांगते तुम्हाला, तर हे झाड आहे ना 80 रुपयाला फक्त. शोचं झाड खूप छान आहे ना. काय खात आहे काय ओळख बरं काय माहिती, बरं हे कसं हे झाड कसं असेल काय माहिती. काय वाटतं तुला लांबून? ऊस बसली मग काय नाही मित्रांनो, हे जे पान आहे ना हे आयुर्वेदिक झाड आहे. चहा 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 पत्ती चहा हा. म्हणतात. चहा बघा तिथं आहे काय कोरफड, गवती चहा म्हणतात. कोरफड आणि अशी भरपूर इतकी झाड आहेत ना. पारिजातक, अजून ब्रह्मकमळ, आपले साधे कमळ, सगळं मोगरा जे आपल्याला पाहिजे ना ते सगळे. आणि एकदम स्वस्त. इकडं आहे उंबरट आणि इकडं आहे पोपळस. आणि मध्येच ते पोपळचं थोडंसं पुढं आलं की लगेच हे नर्सरी. आणि खूप छान छान अशी झाडं आहेत आणि एकदम स्वस्त भेटली झाडं. मी आता तसलं घेतलंय फुलांचं तर मला फक्त 60 रुपयाला भेटलं आणि गुलाबाचं पण 60 रुपयाला एकदम स्वस्त भेटली. तर चला आम्हाला घरी जायचं. घरी सगळी वाट बघत बसलेत. 11 वाजले तर अजून आम्ही घरी गेलो नाही आहे. भूक लागली. बघा इथं आहे नर्सरी. इकडं पोपळत आणि इकडं उंबरट. आणि आलात तर नक्कीच या आणि व्हिजिट द्या. एकदम स्वस्त असे कुठलं पण घ्या, एकदम स्वस्त आहेत आणि भारी आहेत. तर चला आम्ही चाललो जेऊर आणि कोंडे. आता आम्ही ज्येष्ठ जेऊरमध्ये पोहोचलो आणि आजीसाठी घेतलं ॲपल आहे ना. आमच्या आजीला लय ॲपल आवडतं. मी इकडं आले ना कोणासाठी खायला घेत नाही कधीच, फक्त आजीसाठी आणि आजोबासाठी खायला घेतले. आणि आता घेतले ॲपल. चला आता आम्ही चाललो घरी. तर मी तुम्हाला आज सांगते की माझ्या माहेरी का आले. तर आहे ना माझं कॉलेजचं पण काम आहे आणि माझे मम्मी पप्पा दिंडीत जाणार आहेत. त्यामुळं घरच्यांना जेवायला घालायला कोण नाही. घरी भाऊ आजी आणि आजोबा त्यांना जेवायला घालायला कोणच नाही. त्यामुळं मी आले आणि कॉलेज पण होईल म्हणलं आणि हे पण काम होईल, दोन्ही कामं होतील म्हणून आले. तर आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. तुम्हाला कसा वाटला तर चला आता घरी जाणार आहे आम्ही. आणि घरी गेल्यावर एक नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल उद्या. तर आमचे ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. हा आमचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि कंटिन्यू केल्याबद्दल थँक्यू. हा व्हिडिओ तर तुम्ही कंटिन्यू करा, पुढचे कंटिन्यू करा असं आमचं म्हणणं आहे. समजून घ्या. माऊली जाता मी एवढंच म्हणेन रामकृष्ण हरी माऊली, कारण की आता वारे चाललेले आहेत ना पंढरपूरला दिंडे. तर समजून घ्या आमच्या नवरोबाला. तर चला आमचा व्हिडिओ इथं एंड करतो. आपण भेटू नंतर. ओके बाय फ्रेंड्स. बाय बाय.